नागपुर में आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक हक संघर्ष कृति समिति की ओर से आंदोलन किया गया। यह आंदोलन सरकार द्वारा गोंड गोवारी अनुसूचित जाति के लिए लगाए गए असंवैधानिक क्षेत्र बंधनों को हटाने की मांग को लेकर किया जा रहा है। समिति का कहना है कि यह क्षेत्र बंध आदिवासी समुदाय के संवैधानिक अधिकारों का उल्लंघन है और इसे जल्द से जल्द हटाया जाना चाहिए। इस आंदोलन में प्रकाश आंबेडकर ने कहा कि महाराष्ट्र के आदिवासी समुदाय को एकजुट करने की प्रतिक्रिया शुरू हो गई है। उन्होंने एसटी कर्मचारियों के मुद्दे पर भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है और आदिवासी समुदाय के समर्थन में अपनी आवाज बुलंद की है। महाराष्ट्रामधल्या आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे। 2 बैठका झालेल्या आहेत। तिसरी बैठक लवकरच होणार आहे। 8-10 दिवसांमध्ये बैठक होईल आणि विदर्भापासून ते कोकण आणि अमरावतीपासून ते कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे हा सगळा आदिवासी एकत्र येऊन आम्ही एकत्र ह्यापुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे। वंचित बहुजन आघाडी बरोबर तो निवडणुका लढवणार आहे। त्याच्यामुळे असणारं जे आदिवासींचं डिवाइड करून जे राजकारण चाललं होतं ते ह्यावेळेस होणार नाही। टीपी एरिया आणि ओटीपी एरिया हे इथले सगळे आदिवासी एकत्र येऊन आता इलेक्शन लढणार आहेत आणि सामाजिक लढाई उभा करणार आहेत असा त्यांचा मानस आहे आणि त्या मानसात ते मानस उभं करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा वाटा आहे एवढं मी त्या ठिकाणी नमूद केलं। या मागच्या वेळेस ज्यांना झालं होतं त्यावेळेस त्यांच्या पुढे आम्ही तोडगा मांडला होता की काय तुम्ही मागितलं पण एसटी कामगारांना तो तोडगाच मान्य नाही। शिवशाही ह्या ज्या बसेस होत्या मी त्यांना असं म्हटलं होतं हिम्मत दाखवा की शिवशाही ह्या ज्या बसेस उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये चालविण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस डिझेल जे आहे हे 56 रुपये आणि त्याच्या वरती झालं तर एसटी महामंडळ भरेल असा जो करारनामा झाला। मी म्हटलं त्याच्या विरोधात तुम्ही असणारा आवाज उठवा। म्हणजे आज ज्या शिवशाही बसेस आहेत डिझेल आहे 90 रुपये, मालक फक्त 56 भरतो, उरलेलं एसटी महामंडळ भरते, त्याचं बजेट किती आहे ते सांगा आणि तिकीट जो आहे तो पूर्ण दर त्या मालकाला भेटतोय। कामगार आपल्या अधिकारासाठी एसटी महामंडळामध्ये चाललेलं करप्शन हे जर बाहेर काढत नसतील त्यांच्याच नोकऱ्यांवरती असणारा गदा येणार। आजही माझी त्यांना ऑफर आहे की आम्ही सांगितलेलं चूक असेल तर मनात चूक आहे, आम्ही सांगितलेलं बरोबर असेल तर आंदोलन करताय, तुम्ही आरोप करा की हे तुम्ही करताय